श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 11 जुलै आणि वार आहे गुरुवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधवायचा आहे. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढवणं दृष्टीपथात येणार आहे. धूम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठी सुद्धा हीच योग्य वेळ आहे. हातोडा गरम असतो तेव्हाच वार करावा हे नेहमी लक्षात ठेवा. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणं, त्यांच्याशी बोलणं कठीण होऊन बसणार आहे. आज घरातील लोकांसोबत बोलणी करतेवेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात, ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. यानंतर कुटुंबातील लोकांना मनवण्यात तुमचा बराच वेळ खर्च होऊ शकतो. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृषभ रास. बसताना कोणतीही दुखापत होणं टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचवर कुठेही व्यवस्थित नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व हे खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास देखील वाढत जातो. ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना तो उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावी लागू शकते. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणं अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेम जिंकणार आहात. व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला आहे. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहिलात आणि आपली वेळ खराब कराल. तुमचा जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. भांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. शहाणपणाने असे प्रसंग टाळायचे आहेत. तंटा, बखेडा, गैरसमज तुम्हाला कधीच उपयुक्त ठरणार नाहीत. आज तुम्हाला कोणी अज्ञात स्तोत्राने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. तुमची सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागणार आहे. व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणं पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्यपणा कायम राहील. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य भरून जाणार आहे. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्यांसोबत कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढायचा आहे. आपल्या पार्टनरशी आज चांगलं वागायचं आहे, अन्यथा ते तुमच्यावर रोष धरून बसू शकतात. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला सुरुवात होईल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या व्यक्तीसोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. तुमच्या जोडीदाराशी गंभीरपणे भांडण होण्याची आज पूर्णपणे शक्यता आहे. पुढील रास आहे सिंह रास. भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसले तर तुमचे अनपेक्षित वागणे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना गोंधळात टाकेल आणि तुम्ही सुद्धा निराश व्हाल. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती ही सुधारेल. तुमचा फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. मनाला रिझवण्यासाठी, मनोरंजनासाठी आजचा दिवस चांगला आहे. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणांवरून भांडण होईल, परंतु त्यामुळे दीर्घकाळापर्यंत तुमचे वैवाहिक जीवन हे बिघडून जाईल. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण तुम्हाला अनुभवायला मिळतील. आणखी पैसा कमवण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनेचा वापर करा. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही.
तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणंही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. पुढील रास आहे तूळ रास. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची आवश्यकता आहे. तसंच दीर्घकालीन आणि प्रलंबित अशी गुंतवणूक टाळायची आहे. मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. आज तुम्ही मेहनत केली तर यश निश्चित मिळणार आहे, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमवण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. तुमचा जोडीदार तुम्हाला जाणून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमच्या मनाला छळणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरायचे आहेत. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. तुमचे मन आणि हृदय यावर तुमच्या प्रेमाची धुंदी चढणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जेमुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होऊ शकतात. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला आहे. पुढील रास आहे धनुरास. आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणेच खुलून दिसेल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनाला घेऊन इतकेही गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच खराब करतील. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होतील, परंतु त्यांच्या मनःशांतीवर विपरीत परिणाम होऊन देऊ नका. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे दिवसाचे वाटोळे करू शकते. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. या राशीतील विद्यार्थी वर्ग आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाईलवर किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर आज निराश होणार आहात. पुढील रास आहे मकर रास. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन नेहमीच सज्ज राहील. जे लोक आतापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते, आज त्यांना समजेल की पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे. कारण आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण तुमच्याकडे सल्ला मागतील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहे. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कोणालाही सांगू नका. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेम वाढू शकते. पुढील रास आहे कुंभ रास. तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी होणार आहात. आपल्या अपेक्षाप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. या राशीतील व्यावसायिक आज कोणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्यक्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावं अशी इच्छा बाळगू नका. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस हा अत्यंत चांगला असणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देण्याची गरज निर्माण होणार आहे. काही अडचणी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहेत, आज त्यांना मनासारखा फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकतात. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागू शकते. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया पुन्हाच अशा 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.